नमस्कार, मी सुनीता सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण खानदेशची स्पेशल रेसिपी बघणार आहोत। चला, अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे आज आपण खानदेशच्या स्पेशल गूळ आणि तेलाचा घाट्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये अगोदर 2 ग्लास पाणी घालणार आहे व त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालणार आहे व याला छान उकळी येईपर्यंत आपण गॅसवर तापवून घेऊ। पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घेणार आहे। घाट्यासाठी आपल्याला तेल जास्तच लागतं। 4-5 पया तेल घातलेलं आहे मी। आता त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मध्यम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ जर थोडेसे जाडसर असेल ना तर मग आणखी घाटा छान होतो। आता असं मी व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे छान खरपूस रंग येईपर्यंत। आणि आपल्याला हे असं सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं गव्हाचं पीठ हे खाली लागणार नाही कढईला, म्हणून कढई जाड बुंद्याचीच घ्यायची। त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरीही चालेल। मस्त असं मध्यम गॅसवर आपण हे गव्हाचे पीठ भाजून घेऊ। छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इकडे पीठ भाजतंय तोपर्यंत पाण्याला पण इथं उकळी आलेली आहे। आता आपण गरम गुळाचं पाणी याच्यात चाळणीने चाळून असं पटापट मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर आपल्याला थोडी लवकर करायची आहे म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गाठी तयार होणार नाहीत म्हणून, नाहीतर आणि गॅस बंद करून टाकायचा ज्यावेळेस आपण पाणी घालतो तेव्हा। अशा प्रकारे घाटा आपला इथे तयार झालेला आहे। आता यावर आपण गॅस कमी करून 2-1 मिनिटं झाकण ठेवून याला मस्त वाफवून घेऊ। बघा, छान तेल पण सुटलेलं आहे कढईला आणि घाटा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे। अजिबात कढईला चिपकलेला वगैरे नाही आहे। मस्त असा घाटा खाण्यासाठी तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात। असा चमच्याने घेतल्यावर एकदम खाली पडतो व चिपकत नाही, म्हणजे आपला घाटा परफेक्ट असा तयार झालेला आहे। अत्यंत पौष्टिक असा हा घाट्याची रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। खानदेश स्पेशल रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।